उद्या देशभरात मॉकड्रिल होणार आहे। दरम्यान या मॉकड्रिलचे काय संकेत असतात, काय काळजी घ्यावी या संदर्भात निवृत्त लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या संपूर्ण देशभरामध्ये मॉकड्रिल पार पडणार आहे। नेमकं हे मॉकड्रिल काय असणार आहेत, हे मॉकड्रिल का केलं जातंय याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर माजी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, तुमचं G24 तासमध्ये स्वागत। नेमकं हे मॉकड्रिल काय असतं, यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? मॉकड्रिल आपल्याला एक प्रशिक्षण दिलं जातं। आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपण स्वतःला किंवा आपल्या मालमत्तेला कसं वाचवायचं, तर याबद्दल दिलेलं प्रशिक्षण किंवा गाईडलाईन आणि त्याच्यावरती आपण जी कृती करतो त्याला मॉकड्रिल असं म्हटलं जातं। ह्या मॉकड्रिलमध्ये काय काय ब्लॅकआउट केला जातो, त्यानंतर नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? नागरिकांनी यावर दिलेले जे गाईडलाईन्स आहेत तर त्यावरती पूर्ण काम केलं पाहिजे। त्याच्यामध्ये काही करायचं काय नाही करायचं त्याबद्दल स्पष्ट असे सांगितलेलं आहे। तर त्यामध्ये जर असेल तर स्वतःला एअर अटॅक असेल, तर हवाई हल्ला असेल तर त्याच्यापासून कसं स्वतःला वाचवायचं, तर याबद्दल प्रशिक्षण दिलं जातं। त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन असतील, जसं WHO इथून काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर आणि देशाचे पण केंद्र सरकार राज्य सरकार यांच्याकडून जे इन्स्ट्रक्शन आहे तर ते पूर्णपणे आपण फॉलो केले गेले पाहिजे। तर त्यामध्ये हवाई हल्ल्यामध्ये जर आपण स्वतःला जर वाचवायचं असेल, म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करायचं असेल, तर त्यामध्ये जे घन बांधकाम असेल, कॉन्क्रीटचं बांधकाम असेल, जसं आपला बेसमेंट असतो, बेसमेंटनंतर आपले सबवे असेल किंवा असं काही बांधकाम असेल ज्यामध्ये आपण स्वतःचं शेल्टर स्वतःला आपण संरक्षित करू शकतो। तर अशा वेळेस दुसरं आहे की जे आपल्या ग्लास आहे त्या ग्लासला आपण एक प्लास्टिक सीट लावू शकतो, त्या ग्लासजवळ थांबायचं नाही। तसंच त्यामध्ये आपण जर कोणी मल्टी स्टोरी बिल्डिंग्समध्ये असेल तर तिथं कॉन्क्रीटचं काही स्ट्रक्चर नसेल तर आपण बाथरूम आहे ते यूज करू शकतो। नाशिकची निवड का करण्यात आली आहे, काय कारण असं वाटतं? नक्कीच नाशिक हे आपल्याला केंद्र सरकारला बरेचसे आपले इन्स्टॉलेशन्स इथं आहे, महत्त्वाचे आहे आणि त्याचं संरक्षण हे महत्त्वाचं आहे। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, G24 तास, नाशिक।